Hi guys, welcome back to our channel. So today my mother माता श्री बना रहे हैं चिकन बिरयानी और वो उनका पूरा से मैं प्रोसेस दिखाती हूँ कि वो क्या क्या डालती है, क्योंकि हमारे घर की अन्नपूर्णा है। वो इतना अच्छा खाना बनाती है कि मैंने एक बार मम्मी ने बोला था कि मैं कुक रख लेते हैं। नो 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 बेबी नो, यू कांट डू दैट। सो आई विल शो यू, थोड़ा प्रिपरेशन हो गया है। I'll show you and then we'll eat and review. तर आता मी बनवते आहे चिकन बिर्याणी. तर आता मी चिकनला मॅरिनेट करते. तर त्यात मी टाकलं आहे, आधी चिकन घेतलं आहे, मग नंतर अद्रक लसूणची पेस्ट आधी लिंबू टाकलं, मग मीठ टाकलं, मग अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, मग कश्मीरी लाल मिरची टाकली, मग हळद टाकली, मग धनिया पावडर टाकली आणि आता बिर्याणी मसाला मी जो घरात आता बनवला आहे मी आता बनवला आहे. वाव. आणि तुम्ही इकडे अनियन्स पण कॅरमलाइज करून ठेवले आहेत. आणि मी कांदे तळले कापून, अख्खे 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 कापून ओके. तळले. आता ते आणि मला चिकन आता मॅरिनेट करायचं. आज मी दही टाकली आहे. तर आता आपण याच्यात टाकतो आहे ते आपण कांदा तळलेलं तेल आहे त्याच्यात टाकायचं आहे, दोन स्पून. तर आपण एक कांदे तळून घेतलेत. आता हे आपण 80% याच्यात मिक्स करून घेऊया आणि 20% ठेवूया बिर्याणीमध्ये बिर्याणीला ते लेअर द्यासाठी. वाव. तर एवढे बस झाले. तर आता आपण टाकतोय पुदिना आणि कोथिंबीर, यांना बारीक कापून घेतले मी. तर हे पण याच्यात ॲड करूया. आपण ठेवलंय पाणी बॉईल करण्यासाठी. आता आपण भात शिजवून घेणार आहे. तर आपण त्याच्यात टाकूया पहिले तेजपत्ता, त्यानंतर शहाजिरा, काळी मिरी, दालचिनी, लिंबू पिळून टाकायचं आपल्याला. हे आपण साल पण याच्यातच टाकून घ्यायचंय आणि वरतून टाकायचे 2 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला. आपण मी कांदा तळलेला ते तेल आहे हे, आणि त्याच्यात आपण अजून थोडंसं घी टाकणार आहे. तर आता आपण टाकतोय चिकन. आपण 2-3 वेळेस तांदूळ धुवून घेतलेत, हे बघा. आता आपण बॉईल पाण्यात टाकूया. भातही बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे. तर गाईज आता आपल्याला लेअरसाठी मिश्रण ॲड करायचे. दूध, थोडंसं पाणी आणि केसर. तर आता आपल्याला ॲड करायचं आहे याच्यात आपलं चिकन. वेगवेगळं झालं पाहिजे. भात टाकूया. तर पहिल्या लेअरमध्ये आपण टाकणार आहोत आपण तळलेला कांदा, आधी थोडासा कोथिंबीर आणि पुदिना आणि आपण हे दूध, केसर, पाणी याचं मिश्रण तयार केले, हे टाकायचे. थोडीशी घी टाकून घ्यायची. परत आपण चिकन टाकूया दुसऱ्या लेअरमध्ये. कांदा तळलेला, आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचंय. आंबे कापतोय आणि काकडी खुशीला खायची आहे. ती खूप माझा जीव खाऊन मग काकडी खाते. याची काय मेहनत नाहीये गाईज.
पण हिचं तोंडाची मेहनत आहे थोडीशी, बाकी माझीच आहे. हा आणि मी तर आज खूप थकली आहे. ओके फायनली गाईज बिर्याणी रेडी आहे. खूप सुंदर दिसतीये. हे आपलं सॅलड आहे आणि आता सिद्धी आपल्याला टेस्ट देणार आहे. प्लीज हॅव इट अँड टेल अस. गिव्ह ऑनेस्ट रिव्ह्यू. 10 on 10. खरंच सिरियसली एवढं छान झालंय. व्हेरी नाईस. ओके गाईज आता मी खाऊन बघते आणि सांगते कसं झालंय. असं कपता 100 on 10 गाईज. म्हणजे चाल. Guys, the biryani is 11 on 10. I've never had a better biryani than this, I swear on God. अरे तू सांग कशी झाली. मस्त झालं. बस एवढी मस्त झाली की तू 2च शब्दात संपवली. लय मस्त झालं. ओ 3 शब्द. थैंक यू आर्या, थैंक यू. बाबा बताइए आपको कैसे लग रही है बिरयानी. बिरयानी तो बहुत अच्छी है, लेकिन जब आज तक मैंने जो बिरयानी खाई वो बासमती राइस से जो बिरयानी खाई तो उसका जो फ्लेवर आता है राइस का वो अलग है. आई थिंक ये कोलम राइस है बिकॉज ये बहुत छोटा है, लेकिन जो फ्रेग्रेंस है बिरयानी का बहुत खूबसूरत है. खूबसूरत इन द सेंस दिखने में खूबसूरत नहीं, खाने में खूबसूरत है. जो ऐसा लग रहा है कि खाना खा रहे, ऐसा नहीं कि खाली रास्ते का वड़ा पाव खा रहे और पेट भर के जा रहे. खाना बहुत बढ़िया है. मम्मी आप बताइए आपको कैसे बिरयानी लगी बहुत बिरयानी. बढ़िया है. आपने ही बनाई है बट तो भी आप एक बार. मैंने ही बनाई है तो मैं तारीफ करूँगी ही. अरे बट तो भी आपको कितना 10 में से आप कितना रेट करोगे 10. बाबा आप ऑनेस्टली. राइस थोड़ा बराबर नहीं. 9.9. राईस का 9.90. वाह. ओके गाइस चलो. 9.90. हाँ 9.90. ये कौन सा रेट है? 10 को 10% कम, उसको बोलते हैं 9.9. बिकॉज आप लोग को क्या है ना, पकाना आता है, खाना हमको आता है. वाओ. और वो बोलने आता है ये क्या ऐसे ही पका देते हैं. ए भाई. सिंपल आहे. काय याच्यात बिर्याणी बनवण्यात काय मेहनत आहे. हे काय असंच होऊन जातं. पण बिर्याणी बनवायला टाइम लागतो. अगर टाइम लगता था तो 40 रुपए में हाफ प्लेट नहीं मिलता था. ते बनवतात वेगळे. ठीक है कुछ भी बनाओ, लेकिन देखो 40 रुपए में जब मिलता है ना, ते चव नाही लागत. ते बनवणारे वेगळे. चवसाठी महत्वाचं पोट भरणे असतं. तो वो पोट पोट भरणे बिरयानी है और तेरी जो है वो अप्रतिम है. हाँ ये बताओ. क्या बताओ, ये अप्रतिम है वो बताओ. ये अप्रतिम बिरयानी है. ओके गाइस थैंक यू फॉर वॉचिंग. आपने बाबा का छोटा सा बाबा मम्मी का थोड़ा बैंटर देखा होगा. वो पूरा दिन यही करते रहते हैं बट दैट्स देयर लव लैंग्वेज. एंड थैंक यू फॉर वॉचिंग. लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू आवर यूट्यूब चैनल. डोंट फॉरगेट टू come back tomorrow. Okay, see you.